महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। पीएम श्री शाळा मुळेखंड येथे PME विद्या DTH सेवेचे थाटात उद्घाटन। डाएट पनवेलच्या पथकाकडून कौतुक। पीएम श्री शाळा मुळेखंड येथे बुधवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी PME विद्या DTH वाहिनी सेवेचे मान्यवरांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले। या निमित्ताने डाएट पनवेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने शाळेला अचानक भेट देऊन विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली आणि शाळेच्या बदलत्या स्वरूपाबद्दल समाधान व्यक्त केले। या अचानक भेटीदरम्यान डाएट पनवेलचे ज्येष्ठ अधिव्याख्याते माननीय डॉक्टर इनामदार सर, ज्येष्ठ अधिव्याख्याते माननीय डॉक्टर कामशेट्टी सर, अधिव्याख्याते माननीय सौ सुवर्णा तोरणे मॅडम आणि शालेय पोषण आहार अधीक्षक माननीय सौ कल्पना मोरे मॅडम हे उपस्थित होते। या मान्यवर पथकाने संपूर्ण शालेय परिसर, तेथील सुंदर वातावरण, हिरवळ पाहून आनंद व्यक्त केला व शाळेने विकसित केलेल्या परसबाग निर्मितीचे विशेष कौतुक केले। मान्यवरांनी प्रत्येक वर्गात जाऊन निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणितीय क्षमतांची प्रत्यक्ष पाहणी केली। इयत्ता पहिली आणि दुसरीच्या वर्गातील पाठांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या प्रगतीबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले। त्यानंतर शाळेच्या वतीने सर्व मान्यवरांचे औक्षण करून पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले। शाळेमध्ये सुरू असलेल्या वाचन सार्थ ज्ञानेश्वरी या बीजमूल्यवर्धन उपक्रमाचे सादरीकरण मुलांनी मान्यवरांसमोर केले। लहान मुलांचे ज्ञानेश्वरी वाचन ऐकून अधिकाऱ्यांनी मुलांचे विशेष अभिनंदन केले। त्यानंतर पीएम श्री योजनेअंतर्गत शाळेत नुकताच प्राप्त झालेल्या साहित्याचे पूजन करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते PME विद्या वाहिनी सुरू करून या डिजिटल सेवेचे उद्घाटन करण्यात आले। विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी या वाहिनीचा नियमित वापर करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले। शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करताना द्रोणागिरी स्पोर्ट्स मॅरेथॉन स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेला शाळेचा विद्यार्थी कुमार राजवीर राजवंशाचे अध्यक्ष सौ मनीषा म्हात्रे आणि मान्यवरांच्या हस्ते विशेष कौतुक करण्यात आले। शाळेचा होत असलेला हा कायापालट अत्यंत समाधानकारक आहे। विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी निपुण महाराष्ट्र खान अकॅडमी आणि PME विद्या या आधुनिक साधनांचा वापर करून बहुभाषिक मुलांना अधिक प्रगत करावे अशा शुभेच्छा दिल्या। याप्रसंगी शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री संजय होळकर सर, सहशिक्षिका दिशा तांडेल मॅडम, पूजा म्हात्रे मॅडम आणि श्रीमती फाल्गुनी जोई उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार श्री संजय होळकर सर यांनी मानले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। बोलता येतं याची उदाहरणं तुम्हाला तुमच्या वर्गामध्ये पहिलीमध्ये असेल, दुसरीमध्ये असेल, मुलं छानपैकी बोलतात, इंग्रजी बोलतात, वाचतात, मराठी बोलतात, वाचतात, लिहितात। 6वी 7वी मध्ये सुद्धा काही मुलांचा चांगला प्रयत्न आहे। तर असं प्रत्येक वर्गामध्ये त्या मुलांनी उत्स्फूर्तपणे ज्याला येते त्याच्या शेजारी जाऊन बसून त्याच्याकडनं शिकून घ्यायची, त्याच्याकडनं सारखं पाठीशी लागायची की मला हे शिकव, मला इंग्रजी शिकव, मला गणिताचं हे येत नाही, मला ते शिकव, मराठी वाचता येत नाही, मराठीमध्ये कसं उच्चार करायचं ते शिकव, तुम्हाला हिंदी तर व्यवस्थित येते पण इतर भाषा ज्या आहेत मराठी आणि इंग्रजी तर त्या अधिक सोप्या पद्धतीनं चांगलं कसं बोलता येईल ह्या दृष्टीनं एकमेकांची मदत घ्या। पुन्हा एकदा या शाळेमध्ये बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासाठी आहेत, मग ते परसबाग असेल, खेळाचं साहित्य असेल, इतर जे काही उपकरणं आहेत, विज्ञानाचं साहित्य असेल। मी आता 6वी 5वीच्या वर्गात गेलो होतो तर तिथं पृथ्वीगोल होता, तर पृथ्वीगोलच्या सहाय्याने कसं खेळ खेळायचं ते पण मी उदाहरण दाखवलेलं आहे, बरोबर आहे। शाब्दिक खेळ कसे खेळायचे किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याचे, वेगवेगळ्या राज्यांचे किंवा वेगवेगळ्या देशाच्या नावाने कसं ओळखायचं, तसे खेळ कसे खेळायचं, तर असे छोटे छोटे खेळ तुम्हाला त्या तुमच्याकडे असणाऱ्या साहित्यामधून, पाठ्यपुस्तकामधून, नकाशामधून सगळीकडे तुम्हाला खेळता येतात। तर असे शाब्दिक, बौद्धिक आधारित असणारे खेळ खेळा, मैदानी खेळ। आता जसं तो मॅरेथॉन मध्ये आलेला आहे तसं तुम्ही सुद्धा रनिंग मध्ये असेल, मॅरेथॉन मध्ये असेल, लांब उडी असेल, उंच उडी असेल, मैदानी खेळ असेल, सांघिक खेळ असेल, वैयक्तिक खेळ असेल, पीएम श्री शाळेच्या मुलांसाठी तर भरपूर खेळांच्या सुविधा आणि पर्याय उपलब्ध आहेत, बक्षीस पण भरपूर आहेत। तर त्यामध्ये जास्तीत जास्त पुढाकार घ्या। यश अपयश मिळेल त्यावेळेला मिळेल पण प्रयत्न करणं आपल्या हातात आहे आणि विद्यार्थी दशेमध्ये प्रयत्न करणं ह्याच्यासारखा आनंद वेगळा आहे। एका जागी बसून राहणं आणि तो दुसरा खेळतोय तो बघणं एवढ्यापर्यंत न पाहता आपण त्याच्याबरोबर कसं खेळायला जाऊ, आपण छोटे छोटे प्रयत्न कसं करू, तर त्या प्रयत्नांचा आनंद तुम्ही घ्या। या वर्षाच्या 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसा।